तो चलिए शुरू करते हैं। आइए और मेरे साथ प्रेम से कहिए राधे राधे। गेम तुझी आता किती भेटली बघू, पिकलेली आहेत का? मॉर्निंग गाईज, तर माझी सकाळची सुरुवात अशी होते. मी कधीतरी चहा घेते, नाहीतर मी आपलं दूधच पिते. हे चांगलं असतं चहापेक्षा तरी. सो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आज सोमवार आहे आणि सगळ्यांनाच घरात उपवास असतो एक टाईम. आणि सकाळी माझं मंदिरात जाणं झालं नाही कारण थोडीशी तब्येत डाऊन होती. तर मग आता मम्मी आणि आईसोबत मी मंदिरात चालले. तर ठीक आहे, मंदिरातून आल्यावर आपण भेटूया. उपवास आहे आणि मस्तपैकी लस्सी पण आहे, छास पण आहे, वेफर आहे. इकडे पप्पांनी मुलं आणलं. कधी कधी खूप खायला असतं आणि कधी कधी काहीच नसतं. आणि जय येते का? जय आहे क्या लाया है जय जयला एक वाटी पार्सल. अरे काय लस्सी? ती वाटी त्यांची, ग्लास तुमचे. हो का? अरे बापरे, लस्सी आमची का? पकड दोन्ही. हा, ते एक छास एक लस्सी. शास कुठला आहे? पातळ दिसते तो छास. जय घरी घेऊन जा. आवाज घालवा एकदम मागे. आवाज कसा घालवे येड्या? तोंड बघ. गप आमका लागला त्याला. चल चॉकलेट देते तुला. डिस्कशन चालू आहे इथं. कसलं कसलं डिस्कशन चालू आहे? सोमवार आहे ना, हा, मग महाशिवरात्री येते म्हणून. मग आता उपवास धरायचा विचार आहे का? हा, पोर भेटल बघ. लग्नामध्ये बघितले असतील. जतीन मला सांग मग, त्या दिवशी किती पोरी बघितल्या? जतीनला पोरी आवडल्या त्या दिवशी. म्हणून कोट घालून घ्यायचा. बाबा ब्लॅक कलरचा कोट, मेन कुर्ता घालून घ्यायचा. त्याच्याच पोरी फिदा झाल्या. विहीर आहे मस्त. आणि हा आहे आमचं मंदिर. म्हणजे काम झालं आहे ॲक्च्युली. झालं म्हणजे आत्तापर्यंत व्हायलाच पाहिजे होतं, पण कसं असतं घरातल्या एका माणसानेच लक्ष देऊन ते होत नाही. आणि कसं असतं काही जण स्वतःच आपल्या कर्तव्याला चुकतात आणि मग नंतर बोलत आहेत की नाही तुम्ही आम्हाला विचारलं का? अरे पण तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही नको येऊन इथे बघायला कुठपर्यंत काम झालं आहे, काय राहिलं आहे, नको बघायला. पहिली गोष्ट, दुसरा जर कोण करत असेल तर तुम्ही त्याला बोलता की अरे हा तू केलं, मला विचारलं नाही. पण मी बोलेन की तू वयाने मोठा असेल ना तर तू पण कर्तव्याला चुकलं आहेस, कारण तुला पण जाण पाहिजे की अरे मला जाऊ दे, बघू दे कुठपर्यंत काम आलं आहे. तुझं ते कर्तव्य आहे. सो तू पण कर्तव्याला कुठेतरी चुकला असणार. आणि ठीक आहे, देवाने त्याचं काम करून घेतलं आहे. म्हणजे तसं बोललं तर इकडे रेल्वे आहे, ऑपोजिटला ONGCची जागा आहे आणि त्यांनी त्याची जागा अडवून ठेवली आहे. त्याने त्याचं मंदिर बांधलं, मग ठीक आहे. आणि मी बोलेन की माझ्या घरातल्या माणसांना म्हणजे विनीतलं वगैरे हे पुण्याचं काम करायला भेटलं की त्यांनी ते मंदिर इथपर्यंत उभारलं आहे. आणि ठीक आहे. आणि आता तसं बोललं तर ह्याच्यात फक्त लाईट्स लादे असे छोटे मोठेच काम बाकी राहिले आणि ते पण लवकरात लवकर होईल. आवर आले तुम्ही शेतावर. काय माहिती कोण गेलं ती तिकडची घाटावरची कशी असते ना, काली काली दिसतात ना, ती तशी दिसते ना. अशी केल्यावर जेवशी काली असते ना ग. काय? अरे मातीत पाय जातं. सुकला तो अख्खा झाड. काय टाकलं नसेल. जाम मोठा आहे पण. बोरं आहेत पण कच्ची आहेत. ही काय वर सगळी कच्ची आहेत. बाबा एकच भेटला असेल हिला. बोर भेटला मस्त. त्याच्यामध्ये असेल एक काऊला तरी असेल.
चला काय नाही बोर बिर धुतली पण नाही तशीच खातात. चल नाही बरंच बाबा चपलीत गेलं ना बोरीचा काटा मोठा आहे. एवढा बारीक व्ह्यू असताना काय घाटावर जायची गरज आहे तुम्हाला? हाय एवढा बारीक व्ह्यू असताना काय घाटावर जायची गरज आहे तुम्हाला? कुठे आहेत? गेलं वाटतं माझं. अय कुठे आहेत? मग राहू दे 2 घेतली तर का? अरे जून झाला यो जाऊ दे. कुठे आहे हे बाई? यो कावला दिसते मस्त. बारीक घेऊ का बारीक? अरे जून झाले तसं वाटतंय. कोणचं आहे बघू दे तू काय. मिरच्या बघ कसल्या मम्मी फुल मिरच्या आलेत. वांगी पण बघ काली वांगी आलेत. मम्मी आशेत कोण बघ दिसले का? समोर समोर आहेत पण हात नाही जाणार. हे इकडं पायलाचं वास. कुठे एवढा वाल येतो? ही तीच ना व्हाईटवाली फुलं याला येतात ती व्हाईटवाली फुलं नानाची. वास येते. धोत्र्याची का? मग काय बोलतात त्याला? धोत्राच बोलतात ना. व्हाईट येतो पण कच्ची आहेत. बाई इथं पण आहेत. वास बघ. केली हा बघ केली बघ कसली भारी. सगळी झाडं भरले तर येऊ का भांडी कशाला? चहा ठेवतं का? चहा प्यायला येईन मी लगेच. चहा ठेवतं का तर येईन मग घरात. नाही तर नाही यायचो. मागच्या गेट मधून आलोय आम्ही. येतील पुढच्या गेट मधून. अरे इथून शॉर्टकट होते तेवढा गोल मारून गेले ते. कसली शानी बाई. पाय धुवायला पाय धुवायला तिकडे गेली. आयो वर्षी लाटणं आणि तेल घेऊन ये चपाती करावलं. लाटणं कोण सांग. मोर स्पेशल म्हणून आमची इथे एकदम मस्त जेवायला असतं. हे देवाला नैवेद्य काढलंय. वरण चवळीची भाजी भात पापड शेव आणि हा घरच्या तांदळाचा भात घातलाय मस्त असं. आणि इकडे भजी. आईने पण चवळीचीच भाजी. दोघींकडे सेमच भाज्या असतात बघा. त्या वैसाच्या वाराला पण दोघी सुकट वांगा वाकटी बटार असंच असते. असं वेगवेगळं असं नसतेच ऑप्शनला. वरती वेगळा केलंय तर खाली जाऊन वेगळा भेटेल आपल्याला. काय चाललंय ह्यांचं? काय बेडरूम मध्ये मेकअप शुद्ध आणि प्रोफेशनली इंटिरियर डिझाईन. काय पाहिजे त्या इंटिरियर डिझाईन काय काय करते? इंटिरियर डिझाईन. आधी काय बोलली? धावण्या गोळण्याच्या NIF कॉलेजमध्ये करते तर तुम्ही ऍडमिशन घ्या. तिथं खूप चांगलं कॉलेज. तुला काय भेटणार आहे का त्यात? येस येस. तेव्हाच लोकांना सांग.
प्लीज गाईज तुम्ही विचारा त्या कॉलेजमध्ये. हिचा तर काय वेगळाच चालू असते देवा. ब्लॉग मध्ये बोलायला जाते शुद्ध, पण जेव्हा मी ब्लॉग मध्ये बोलायला जाते शुद्ध, पण भाषेत तशी निघते, त्याला मी काय करू म्हणून मग शुद्ध बोलायची गरजच नाही ना, जी लँग्वेज आहे तीच बोलत जा. कवरा मी जाऊन होतो, आता मी बाहेरून जाऊन आले, मला पक्का गरम होतं. पक्का गरम होतं. मग तुला काम सांगू का? घ्यायचं ना घ्यायचं. काम सांगू तुला? थंडी वाजल बघ आता. तुझी बहीण तुला ब्लॉग मध्ये घेते का? नाही मी मुद्दामून जात नाही, कारण की मी थोडी एस्थेटिक पद्धत मुद्दाम करते का काय डान्स ब्लॉग मध्ये दाखवता. गाईज असंच का? बघ कशी तोंड लपत. कोण बोलला का पूर्वा तुला? नाही हा, हा, आज हा. तिची ब्युटी थोडी लो आहे, मेकअप नाही केला आम्ही. बॅकग्राऊंड म्युझिक शिबू बॅकग्राऊंड म्युझिक दे ना जरा पूर्वाला. मीठ टाकायची गरज नाही, मीठ टाकायची गरज नाही. तो मला परफेक्ट जमते. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? शुभम जा मांडी. शुभू जा. काय बाईने थोडं काम सांगितलेलं. काम चोर लगे काम सांगितलं का बाईने? विचारतो मी फोन करून त्याला. लागलं पायाला. नाटकी एक नंबरची नाटकी. जा भांडी घास. मी फक्त बाई मग ठीक आहे भाईला मोठी बहीण घरात असताना बारकी बाहेर कामं बोलून विचार. करायची. पहिली गोष्ट हा मोठी बहीण घरात असताना तू तर फेफडा आहेस एक नंबरची. मैं गाली नहीं दे सकता. फॅमिली देखते है, वरना मैं ऐसी गाली दूं. एकटी मोठी मी. म्हणजे मी बनवायला लागतील रे. झाले गुड नाईट पण. गुस्सा होई क्या? आम्ही झोपतो आता. पिल्लूला राग आलाय. गुड नाईट.